हवामहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। हरि ओम श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। तीन ओंकार। अच्छा मी सॉरी, अच्छा तीन ओंकार उद्यापासून. ऋग्वेदाच्या ऐतरेय ब्राह्मणामधला नाही मला नको. हा ऐतरेय उपनिषदाचा भाग आहे. आपल्याला आपलीच विस्मृती होणं, त्याच वेळेला सत्यतत्वाचा विचार, परमात्म तत्वाचा विचार हा आपल्यामध्ये अधिक प्रकर्षानं व्यक्त होतो, ही धारणा या उपनिषदामधून आपल्या समोर येते. स्वतःचं विस्मरण माणसाला केव्हा होतं? जेव्हा त्याचं मन आणि बुद्धी त्याच्या असलेल्या कार्याशी पूर्णपणानं अनन्य होते, तेव्हाच त्याला त्याचं विस्मरण होतं. शास्त्रज्ञ त्याच्या प्रयोगामध्ये एवढा मग्न होऊन जातो की त्याला त्याच्या तहान भुकेचाही विचार नसतो किंवा अवतीभोवती काय घडतं आहे त्याचंही भान त्याला नसतं. हे स्वविस्मृतीचं असलेलं भाग आहे. म्हणून आपला जो आनंदानुभव आहे, हा आनंदानुभव आपण स्वतःला विसरल्याशिवाय, आपल्यातला मीपणा बाजूला केल्याशिवाय आपल्याला अनुभवाला येणार नाही. इतरा नावाची स्त्री आहे आणि तिचा पुत्र महिदास म्हणून आहे. त्या महिदासाचे वडील यज्ञकुंडाजवळ यज्ञकर्मासाठी बसलेले आहेत आणि त्यावेळेला या महिदासाला असं वाटतं की आपणही वडिलांच्या मांडीवरती बसावं आणि यज्ञकर्मामध्ये सहभागी व्हावं. परंतु वडील त्याला नाकारतात, कारण त्याची आई इतरा ही जी आहे ती एका सामान्य जातीमधून त्यांनी घेतलेली आहे. तिच्याशी त्यांनी विवाह केलेला आहे. त्यामुळे एक प्रकारचा नावडतेपणाचा भाग ज्याला म्हणतात तो त्या ठिकाणी आहे. म्हणून ते महिदासाला नाकारतात. आणि मग महिदास, काही ग्रंथकार असं म्हणत आहेत की महिदास काहीसा संतप्त झाला आणि तो साधनेला निघून गेला. काहींचं म्हणणं असं आहे की त्याच्या मातेनं, इतरानं भूमातेची प्रार्थना केलेली आहे. भूमाता प्रगट झाली आणि तिनं असं म्हटलं की महिदासानं तपश्चर्या करावी आणि आत्मज्ञान प्राप्त करून घ्यावं, आपोआप त्याला मोठेपणा मिळेल. आणि म्हणून हा महिदास मग तपश्चर्येला निघून जातो. भूमातेनं मला अनुग्रह दिला, त्यांनी मला मार्गदर्शन केलं, म्हणून एक प्रकारानं त्या पृथ्वी मातेला तो आपला गुरु मानतो आहे आणि तिथे तो आत्मज्ञान प्राप्त करून घेतो. आणि हे आत्मज्ञान प्राप्त करून घेतल्यानंतर एक विलक्षण अशा रीतीची योग्यता म्हणा, मोठेपणा म्हणा, हा त्याच्यामध्ये प्राप्त होतो. म्हणून या उपनिषदानं आमच्या समोर हा एक विचार ठेवलेला आहे की अत्यंत सामान्य माणूस जरी असला तरी तो त्याच्या साधना अभ्यासामधनं देवत्वाच्या उंचीवरती जाऊन पोचतो. इतरा ही कुंभार समाजातली आहे असा उल्लेख काही जणांनी केलेला आहे. म्हणून आपल्यामधल्या मनाचा विकास, आपल्यामधल्या बुद्धीचा विकास, आपल्यामधल्या वाणीचा विकास हा जेवढा आम्ही करू तेवढं आमच्यामध्ये आनंदाचं निधान ज्याला म्हणता येईल ते आपल्याला प्राप्त होईल. म्हणून पहिला शांतिमंत्र जो आहे, हा शांतिमंत्र असा आहे: ओम वाङ्मे मनसी प्रतिष्ठिता मनोमे वाची प्रतिष्ठितम् आविराविर्म्यम एधि वेदस्य म आणिस्थः श्रुतं मे मा प्रहासीहि
अनेनाधीतेनाहो रात्रान् संदधामि ऋतं वदिष्यामि सत्यं वदिष्यामि तन्माम् अवतु तद्वक्तारम् अवतु अवतु माम् अवतु वक्तारम् अवतु वक्तारम्। ओम शांति शांति शांति। ओम में वांग मनसी प्रतिष्ठिता। हे भगवंता परमात्मा, माझी वाणी माझ्या मनाच्या ठिकाणी स्थिर होऊ दे। वाणी मनाच्या ठिकाणी स्थिर होणं म्हणजेच एक प्रकारानं वाणीचा आणि मनाचा पूर्णपणानं संबंध ज्याला म्हणता येईल, एकत्रीकरण ज्याला म्हणता येईल, ते आमच्यामध्ये यावं। मे मनः वाची प्रतिष्ठितम, माझे मन माझ्या वाचेच्या ठिकाणी प्रतिष्ठित होऊ दे। आम्हाला परमात्म तत्व जाणून घ्यायचं असेल, समजून घ्यायचं असेल, त्याची अनुभूती घ्यायची असेल, तर तिथे आपलं मनही अपेक्षित आहे आणि आपली वाणीही अपेक्षित आहे। हे दोघंही परमात्म तत्वाशी ज्या वेळेला एकरूप होतात तेव्हाच त्या आनंदाची अनुभूती आपण घेऊ शकतो। म्हणून आविही मे एधी, म्हणून हे ब्रह्मा, हे परमात्म्या, आमच्यासाठी माझ्यासाठी तू प्रगट हो। मला तू जर प्रकट झालास तरच आनंदाची अनुभूती मला त्या ठिकाणी प्राप्त होईल। आणि वेदस्य आणि स्थः मे श्रुतम, वेदविषयक ज्ञानाला मी जाणता व्हावं आणि माझ्याकडून ऐकलं गेलेलं ज्ञान मा प्रहासीही, मला सोडून जाऊ देऊ नकोस। ज्ञान मी ग्रहण केलेलं आहे, पण त्या ज्ञानाचं जर विस्मरण मला झालं तर एक प्रकारानं ज्ञान माझ्यापासून बाजूला गेलं। म्हणून जे जे ज्ञान आपण ग्रहण करतो, मग ते वाचनाच्या अनुषंगानं असेल, श्रवणाच्या अनुषंगानं असेल, ते आपल्यापासून सोडून जाऊ देऊ नये, ही भावना भगवंताच्या जवळ आहे। अनेन अधितेन, या अध्ययनाच्या द्वारा अहोरात्रान, दिवस आणि रात्री, संदधामी, एकसंध करू दे, म्हणजे अखंड चिंतन ज्याला आपण म्हणतो, सतत तोच एक विचार, ती भावना आपल्या आत्मचिंतनामध्ये आपल्यामध्ये असायला हवी। ऋतं वदिष्यामी, मी अध्यात्माचा विचार करीन, ऋताचा विचार करीन, सत्यम वदिष्यामी, मी सत्यच बोलेन। तत् माम अवतु, ते ब्रह्म माझे रक्षण करो, ते ब्रह्म आचार्यांचे रक्षण करो। तद अवक्तारम अवतु अवतु माम, आमच्या दोघांचेही तो रक्षण करो। ओम शांती। श्रुतम मे प्रहासीहि, वेदज्ञान आकलन व्हायला आपल्यामध्येही एक प्रकारची समर्थता असणं किंवा ती भावना तयार होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि म्हणून अध्ययनामध्ये सतत चिंतन आहे। आम्ही जेवढं म्हणून प्राप्त केलेल्या ज्ञानावरती चिंतन करत राहतो तेवढं त्याच्यातली सूक्ष्मता, त्याच्यातले अधिक भाव हे आपल्यासमोर व्यक्त होत राहतात। म्हणून ज्ञानाचं सातत्य या ठिकाणी ऋषींनी आमच्या समोर ठेवलेलं आहे। प्रश्न विचारू, वाणी आणि मन ह्यांचं एकरूप होणं हे अजून कसं समजता येईल आध्यात्मिक लेवलवर किंवा समाधीच्या लेवलवर? वाणी, मनामध्ये विचार आल्याशिवाय वाणी व्यक्त होऊ शकत नाही। म्हणून मनामध्ये मी जर आध्यात्मिक चिंतनाचा विचार केला तरच वाणीमध्ये माझ्या ठिकाणी तो ओंकार असेल किंवा अन्य भगवंताचं नाम असेल हे त्या ठिकाणी येईल। आणि वाणी म्हणजे केवळ मी व्यक्त केलं म्हणून ती वाणी आहे असं नाही। मौनामध्ये सुद्धा वाणी तुमचं कार्य अबोध पद्धतीनं करत असते। म्हणून मन ज्या वेळेला परमात्म तत्वाच्या चिंतनामध्ये राहतं त्यासाठीचा असलेला शब्दांचा भाव, ओंकाराचा भाव, भगवंत नामाचा भाव हा माझ्यामध्ये येत राहतो।
त्यालाच अनुलक्षून मनामध्ये आणि वाणीमध्ये ती भावना अधिक स्पष्ट होत जाते. म्हणून वाणीचे 4 प्रकार आपण घेतलेले आहेत. वैखरी वाणी, मध्यमा वाणी, पश्यंती वाणी आणि परावाणी. त्यातली वैखरी व्यक्त होणारी आहे, पण मध्यमा, पश्यंती आणि परा या 3ही वाण्या शब्दामधून व्यक्त होत नाहीत, पण त्यांचं कार्य जे आहे ते कार्य अंतःकरणामध्ये मनामध्ये चालू असतं. म्हणून मन आणि वाणी या दोघांच्या एकत्रीकरणाचा भाग आहे. अन्यथा असं होईल की मी बोलतो आहे, पण माझं मन आत्ता जर दुसरीकडे फिरायला लागलं तर बोलण्याची क्रिया होईल, पण मनापासून असणारा जो भाव आहे तो भाव तिथे राहत नाही. म्हणून ऋतम आणि सत्यमच्या अनुषंगानं त्रिविध तापांची शांती आमच्यामध्ये यावी हा भाव या ठिकाणी आहे. या सगळ्यांचा विचार एकच आहे की भगवंताच्या कृपेशिवाय किंवा त्याच्या अनुकूलतेशिवाय अशा रीतीच्या चिंतनाला आपण पुढे जाऊ शकत नाही. म्हणून पहिला मंत्र त्यांचा आहे, ओम आत्मा वा इदमेकम एवाग्र आसीत नान्यत किंचन मिशत. ते अजून आहे ना का तेवढंच? तेवढं शांती हा मंत्रामधला तेवढाच भाग आहे. इथे मंत्र पूर्ण पहिला मंत्र ओम आत्मा पूर्ण आहे. हा स इक्षत लोकांनो सृजायती. हा पहिला. ओम इदम म्हणजे हे जगत. अग्ने म्हणजे अग्रे म्हणजे प्रगट होण्यापूर्वी एक आत्मा वै आसीत. एकमात्र परमात्मा फक्त होता. अन्य किंचन एव न मिशत. त्याच्याखेरीज दुसरं काहीही हालचाल करीत नव्हतं. स इक्षत त्या परमात्म्याने खरोखर असा विचार केला, संकल्प केला, लोकांनो सृजायती, लोकांची निर्मिती आपण करूया. म्हणजे हे जग निर्माण होण्यापूर्वी एकमात्र आत्मा म्हणा, परमात्मा म्हणा, ईश्वर म्हणा, हा त्या ठिकाणी अस्तित्वामध्ये होता. आत्ताला माझ्या समोर जे जग अस्तित्वामध्ये आहे आणि ज्या जगामध्ये मी आत्ता वावरतो आहे ते मुळात अनित्य आहे. आणि त्या अनित्य असलेल्या जगाचं मूळ काय आहे हे मला समजून घ्यायचं आहे. आगगाडी धावत असते, पण तिथे रूळ स्थिर असतात. नदीचं पाणी वाहत असतं, पण खालचा भाग जो आहे तो भाग स्थिर स्वरूपाचा आहे. सिनेमागृहामध्ये आपण चित्रपट बघत असताना तिथे पडदा स्थिर आहे, हलणारी दृश्य त्या ठिकाणी. तसं अग्रे म्हणजे प्रगट होण्यापूर्वी. हे विश्व प्रगट होण्यापूर्वी काय परिस्थिती होती हा विचार इथे सुरुवातीला त्यांनी दिलेला आहे. तर जगत अस्तित्वात येण्यापूर्वी एक आत्मा वै आसीत. एकच परमात्मा, त्याला तुम्ही ब्रह्म म्हणा, आत्मा म्हणा, ईश्वर म्हणा, याचंच अस्तित्व त्या ठिकाणी होतं आणि त्याच्याशिवाय अन्य कुणीही त्या ठिकाणी हालचाल करीत नव्हतं. कोणाचंही अस्तित्व त्या ठिकाणी नव्हतं. अलंकाराचा आत्मा हे सोनं जसं आहे तसं ह्या विश्वाचा आत्मा, जगताचा आत्मा जर कोणी असेल तर तो एकमात्र परमात्मा आहे. ते त्याचं शुद्ध स्वरूप आहे. त्याच परमात्म्यानं या जगताच्या निर्मितीमध्ये विविधतेचा विचार ज्याला म्हणतात तो विविधतेचा विचार हा त्या ठिकाणी केलेला आहे. म्हणून नान्यत किंचित मिशत, त्याच्याशिवाय अन्य कोणीही हालचाल करणारं नव्हतं. त्याला असं वाटलं, त्यानं असा विचार केला, स इक्षते,
की आपण काहीतरी निर्माण करूया, आपण लोकांची निर्मिती करूया, विश्वाची निर्मिती करूया. मग त्याच्यामध्ये तो भावना आली, तो संकल्प आला, म्हणून ह्या जगताची निर्मिती झाली. मग संकल्प निर्माण होणं म्हणजेच आपल्यामधली असलेली वासना, कामना, इच्छा. मला एखादं काम करण्याची इच्छा निर्माण होते तेव्हाच मी तिथे पुढे जातो. तसं विश्वनिर्मितीची इच्छा भगवंताच्या ठिकाणी निर्माण झाली, म्हणून विश्वनिर्मितीचा पुढला सगळा भाग हा कार्यरत झालेला आहे. एखादं उद्यान आम्ही निर्माण करतो, त्यावेळेला ते उद्यान निर्माण करत असताना लहान मुलांचाही आम्ही विचार करतो, वृद्धांचाही विचार करतो, त्याला सौंदर्य येण्याच्या दृष्टीनं वृक्षवेलींचाही विचार आम्ही करतो. तसं इथे परमात्मतत्व जे आहे, हे परमात्मतत्व व्यक्त होताना त्या ठिकाणी त्याच्यामधल्या असलेल्या अनेक इच्छांचा भाव हा त्या ठिकाणी एकत्रित झाला. म्हणून जीवही जो जन्माला येतो तो काहीतरी वासना घेऊन येतो, काहीतरी एक संकल्प घेऊन येतो. म्हणून जेव्हा विश्वाचा प्रलय होतो तेव्हा हे सगळं सुप्त अवस्थेमध्ये आहे, तिथे पूर्णपणानं शांत आहे. त्या शांततेमध्ये परमात्म तत्वाला जेव्हा विश्वनिर्मितीची भावना तयार होते तेव्हा त्याच ठिकाणी तो त्याच्या कामनेमधून या विश्वाला निर्माण करतो. म्हणून प्रलय होतानाही ज्या वासना सुप्त स्वरूपामध्ये आहेत, व्यक्त झालेल्या नाहीत, त्याच वासनांना घेऊन नव्या विश्वनिर्मितीचा, जगताचा भाव हा त्या ठिकाणी येतो. आपणही अनेक वेळेला हा अनुभव घेतो की आपल्याला जर सकाळी उठायचं असेल तर झोपताना आपण असं म्हणतो की अरे मला 4 वाजता उठायचं आहे. आपोआप तुम्हाला 3:45-4ला जाग येऊन जाते. याचाच अर्थ मनाला मिळालेला तो जो संदेश आहे त्या संदेशाला तो बरोबर त्या वेळेला व्यक्त होतो. तसं इथे परमात्म तत्व जे आहे ते त्याच्या संकल्पानुसार, इच्छतेनुसार त्या ठिकाणी व्यक्त होतं. म्हणून नासदीय सुक्तानं सुद्धा सृष्टीच्या प्रारंभी केवळ आत्मा होता असं म्हटलेलं. आणि गीतेनं सुद्धा या देहाची खोळ फक्त बदलली जाते, आत्मा नव्या खोळीचा, नव्या वस्त्राचा विचार करतो, अशा रीतीचा भाव हा गीतेनंही आमच्या समोर ठेवलेला आहे. म्हणजे इच्छा बरोबर कर्म हे सुरू होतो, इच्छेतून कर्म येतं आणि कर्माची सायकल ती चालू होऊन जाते. म्हणून निर्मितीच्या मध्ये निमित्त कारण नेहमी विचारात घेतलं जातं. उपादान कारण आणि निमित्त कारण. कशासाठी मी हे करतो आहे हा भाव त्याच्यामध्ये येतो. म्हणून पुढच्या मंत्रामध्ये ज्या समष्टी वासनांमधून आम्ही निर्माण झालो त्याचा अनुषंगानं त्यांनी दुसऱ्या मंत्रामध्ये म्हटलं, स इमान लोकान सृजत अंभो मरीचिर अमर अपो आदो अंबहा परेण दिव्यम द्यौः प्रतिष्ठान अंतरिक्षम मरीचयाः पृथिवी मरो या अधस्तात्ता आपहा. स इमान लोकान असृजत. तिथे नाही संपत ना ते. हां म्हणजे जास्त दिलंय थोडं. हां पुढचे घेतले असते. हां त्यांनी ते पृथ्वी स इक्षते मे नु लोकाय असेल पुढचा. अंब मरीचे अधो अंब परने दिवान. अजून पुढे वाचा. प्रतिष्ठा अंतरिक्षम मरीचयाः पृथ्वी मरो या अधस्ताता आपहा. आणि पुढचं स इक्षते मे नु लोका. दोन एकत्र घेतले. हां ते त्यांनी 2 एकत्र केले असते. नाही ते 3च, तिसरं वेगळंच दिलंय. आणि दुसरा मंत्र 6 इमान लोकान असृजत. त्यानं हा लोक उत्पन्न केला. आणि तो करताना अंबाहा म्हणजे द्यूलोक, द्यूलोक
मरीचीही म्हणजे ज्यामध्ये आकाश आणि किरण यांचा प्रभाव आहे असा लोक. त्याच्यानंतर मरम म्हणजे मृत्यूलोक, पृथ्वीचा. आणि किरण. हां, आकाश आणि किरण यांचा प्रभाव असतो. रेज. मरम, हां, मरीचीमध्ये. मरममध्ये मृत्यूलोकाचा, पृथ्वीचा विचार, आणि आपाहामध्ये जलाचा विचार आहे. दिवम परेण, द्युलोकाच्या म्हणजे स्वर्गाच्या वर. दौ प्रतिष्ठा म्हणजे स्वर्गलोक ज्याचा आधार आहे असा. अदाहा अंबाहा, त्याच्यानंतर पलीकडे अंभलोक, अंतरिक्षम, ज्याच्यामध्ये सूर्य, चंद्र आणि तारांगणही आहेत. मरीचयाहा, हा मरीची होय. ह्या अधस्तात, जे खाली आत आहेत, पाताळ आदी लोक. ता आपहा, ते जल या नावाने ओळखले जातात. लोक हा शब्द जो इथे आला, स इमान लोकान सृजत, हा भाव म्हणजे ह्या जगताच्या निर्मितीचा असलेला विचार. हे जगत जे परमेश्वरानं, ब्रह्मानं निर्माण केलं, म्हणून लोक हा शब्द त्या ठिकाणी आला. त्याचा दुसरा एक भाव असा आहे की आपल्या अनुभवाचं क्षेत्र. माझा अनुभव काय आहे, माझ्या अनुभवाची व्यापकता काय आहे, हा भाव लोकहा या शब्दाशी निगडीत होतो. आणि अनुभव आला म्हणून तिथे विकासाचा, क्षमतेचा विचार ज्याला म्हणता येईल तो भावही आला. मग माझी अनुभवाची क्षेत्र कोणती? तर ती अनुभवाची क्षेत्र ही 4 क्षेत्र आहेत. त्याला त्यांनी अंभस, मरीची, मरम आणि आपाहा. मरीची अंतरिक्ष म्हटले. तर अनुभवातनं विकास काय बोलला? हां, अनुभवामधून विकासाचा भाव येईल, विकास क्षमता येईल. म्हणून द्युलोकाच्या वर म्हणजे स्वर्गाच्या अनुषंगानं असलेलं एक अनुभवाचं क्षेत्र. त्याचा आधार अंभस, त्याच्यानंतर अंभस आमच्या समोर येणार आहे की त्याचा आधार स्वर्गाशी निगडीत आहे. त्या अंभसाच्या आधी मरीची आहे की जिथे अंतरिक्ष, जे आकाश आम्हाला जे दिसतं, सूर्य आहे, चंद्र आहे, तारका आहेत, हा सगळा विस्तार येतो. आम्ही ज्याच्यामध्ये राहतो आहोत ते मरम म्हणजे पृथ्वी, म्हणून इथे मृत्यूचा विचार आहे. आणि आपाहा म्हणजे पाताळाचा, जलाचा विचार त्या ठिकाणी आहे. ह्याच 4ही जोडीला अंबस, मरीची, मरम आणि आपाहा यांना त्यांनी पुढच्या चरणामध्ये अंतरिक्षाच्या वरचा प्रदेश म्हणून त्यांचा विचार मरीचीचा केला, अंबसचा केला. मरीचीमध्ये प्रकाशाच्या अनुषंगानं येणाऱ्या वातावरणाचा विचार केला. मरमध्ये मृत्यूचा विचार केला, म्हणून पृथ्वी मरोया, नश्वरतेचा विचार केला. आणि आपाहामध्ये त्यांनी जलाचा किंवा खनिज द्रव्यांचा विचार ज्याला म्हणता येईल त्याचा विचार केला. जेव्हा मनामध्ये एखादा विचार येतो, एखादा संकल्प येतो, त्यावेळेला म्हटलं तर तो निर्गुण स्वरूपामध्ये आहे, तो व्यक्त झालेला नाही, तो अव्यक्ताशी निगडीत आहे. पण तो मनामधला विचार मी ज्या वेळेला एक्झिक्यूट करतो आहे, कार्यान्वित करतो आहे, तेव्हा तिथे सगुणाची धारणा आली, व्यक्ताची धारणा आली. म्हणून ह्या विश्वनिर्मितीचा, ह्या जगताचा असलेला जो विचार आहे हा एक प्रकारानं निर्गुणातून सगुणाकडे येणारा, अव्यक्तामधून व्यक्त होणारा, सूक्ष्मामधून जडत्वाकडे, जडाकडे येणारा अशा स्वरूपाचा आहे.
अशा या विश्वाचा विचार, त्या परमात्मा शक्तीचा विचार हा मूळ परमात्मा तत्वाशी निगडीत आहे. म्हणून मूळ शक्ती जर कुठली असेल तर ती परमात्मा तत्वाची आहे. आणि तिला कार्यकारी करणारी शक्ती जर कोणती असेल तर ती प्रकृती आहे. प्रकृती इज ॲन एक्झिक्युटिव्ह फोर्स ऑफ परमात्मा किंवा पुरुष. म्हणून पुरुषाला व्यक्त होण्यासाठी, कार्य करण्यासाठी असलेला जो शक्तीचा फोर्स तो प्रकृतीच्या रूपाने आहे. म्हणून गीतेनं जे म्हटलं, चातुर्वर्ण्यम मया सृष्ट्या गुणकर्म विभागशः, या विश्वामधल्या व्यवस्थेचा, कार्याचा भाग हा या 4 वर्णांच्या अनुषंगानं, या विश्वामध्ये, या सृष्टीच्या अनुषंगानं मी त्या ठिकाणी व्यक्त केला. म्हणून पहिल्यांदा जर काही सुरुवातीचा बिंदू कुठला असेल तर तो परमात्मा तत्वाचा बिंदू आहे. त्याच्यामधून तेज म्हणजे अंभ व्यक्त झालं. परमात्मा तत्व तेजोमय असल्याशिवाय, कार्यकारी असल्याशिवाय ते व्यक्त होणार नाही. म्हणून तेजाचा विचार आला. त्या तेजाला अनुभवणारा भाग म्हणून अंतरिक्षाचा, खगोलाचा भाग आला. कारण आम्ही नेहमी परमात्मा तत्वाचा विचार करताना ऊर्ध्वक भूमिकेतून करतो, अंतरिक्षाच्या अनुषंगानं करतो. किंबहुना उपनिषदाने खम ब्रह्म हा शब्द वापरलेला आहे. खम म्हणजे आकाश. म्हणून व्यापकतेच्या अनुषंगानं अंतरिक्षाचाही विचार, आकाशाचा विचार तिथे आला. ते आकाश मी कुठून अनुभवतोय? पृथ्वीमधून. त्या पृथ्वीचा धर्म आहे मृत्यू. कारण इथे निर्माण होणारी प्रत्येक गोष्ट ही नाशिवंत धर्माशी निगडीत झालेली आहे. म्हणून तिथे मृत्यूचा विचार आहे. आणि जीवन जे निगडीत आहे ते आपाशी निगडीत आहे, जलशक्तीशी निगडीत आहे. म्हणून आपलोक त्या ठिकाणी आला. म्हणून जीवाच्या जगण्याचा विचार किंवा त्याच्या अस्तित्वाचा असलेला विचार, त्याच्या विकसनाचा विचार जर कुठे असेल तर तो ह्या 4 लोकांशी किंवा या 4 स्त्रोतांशी निगडीत झालेला आहे. म्हणून आमच्यामध्ये देहाचा विचार करतानाही तेज आहे. देहामध्ये जर तेज नसेल तर आपण म्हणतो अरे हा काय निस्तेज दिसतो आहे, अशक्त वाटतो आहे. म्हणून तेजही इथे आहे. देहाला अनुलक्षून अंतरिक्षाचा, पोकळीचा विचारही देहामध्ये आहे. देहातले अवयव जन्माला आल्यापासून सातत्यानं नाशिवंत धर्माकडेच ते जात असतात. आणि जलाचा भागही या देहानं व्याप्त केलेला आहे. म्हणून या विश्वाच्या निर्मितीमध्ये या चौघांना घेऊन परमात्म्यानं या विश्वनिर्मितीचा भाग निर्माण केला आणि ते लोक या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी आले. आता जर विश्व निर्माण झालं तर त्या विश्वाच्या व्यवस्थेचा विचारही महत्त्वाचा आहे. आम्ही जर घर घेतलं तर त्या घराला सुद्धा काहीतरी एक नियोजन आम्ही ठेवणार किंवा सामानाची काही एक व्यवस्था आम्ही तिथे लक्षामध्ये घेणार. तसं इथे लोक निर्माण झाल्यानंतर त्याच्या व्यवस्थेचा विचार आला. म्हणून पुढचा मंत्र त्यांचा आहे, स ईक्षेते मे नु लोका लोकपालान्न सृजा इति सो अद्भय एवं पुरुषम समुद्धृत्याम मूर्छयत. स ईक्षते मे म्हणजे त्याने ईक्षत, त्यानं विचार असा केला, इमे लोकाहा नु, हे लोक तर मी निर्माण केले, आता लोकपालान्न सृजायती, आता मला यांच्या व्यवस्थेसाठी लोकपाल उत्पन्न करू दे. आणि त्यानं केवळ पाण्यापासून, सो अद्भया म्हणजे केवळ पाण्यापासून, एव पुरुषम, पुरुषम समुद्धृत्य, पुरुषाला वर काढून, अमूर्छयत, त्याला मूर्त स्वरूप दिले, त्याला अवयव दिले. कामना आणि इच्छा कार्यरत होताना
त्याच्यामध्ये आम्हाला बाकीचाही विचार करायला हवा. म्हणून लोक निर्माण केल्यानंतर त्या व्यवस्थेसाठी लोकपालांची निर्मिती त्यांनी केली आणि लोकपालांच्याच निर्मितीला अनुलक्षून शरीराचा विचार आला, देहाचा विचार त्या ठिकाणी आला आणि देहाचा विचार आल्याकारणानं 6 अद्भया एव पुरुषम समुद्धृत्य अमूर्छयत. जलापासून त्यानं पुरुषाला निर्माण केलं, पाण्यापासून पुरुषाला निर्माण केलं. याचाच अर्थ हा जो जीव तयार होतो हा जीव वीर्य आणि रेतस यांच्या समन्वयातून येतो आणि हे दोनही घटक जलतत्वाशी निगडीत आहेत. म्हणून जलामधून पुरुषाची निर्मिती केली आणि त्या पुरुषाच्या निर्मितीमधून तो गर्भ ज्या वेळेला पूर्ण आकाराला आला तेव्हा त्याला त्यांनी अवयव दिले. म्हणजे केवळ उत्तम बी माझ्याकडे आहे म्हणून उपयोग नाही, माझ्याकडे उत्तम भूमी आहे म्हणूनही उपयोग नाही. उत्तम बी आणि उत्तम जमीन या दोघांच्या जोडीनं तिथे पाणीसुद्धा योग्य प्रमाणामध्ये उपलब्ध मी केलं तरच तिथे अंकुर फुटेल आणि वृक्षाची किंवा वेलीची वाढ ही त्या ठिकाणी निर्माण होईल. म्हणून विश्व निर्माण केलं. त्या विश्वामध्ये शक्तीच्या आधारानं त्यानं पुरुष निर्माण केला. त्या पुरुषालाही त्यानं अवयव त्या ठिकाणी दिलेले आहेत. म्हणून पुढचा मंत्र आहे, म्हणून असं म्हणतात ना की म्हणजे पाण्यात प्रथम जीव तयार झाला. हो हो, फक्त तो राहतोही पाण्यामध्येच ना. पाण्याच्या अभावामध्ये कुठलाच जीव बॅक्टेरियापासून राहू कुठलाच शकत ते ग्रो होऊ शकत नाही, जगू शकत नाही. सो जल हे त्याचं महत्वाचं भाग आहे, बेस आहे. बेस आहे. शिवाय डिहायड्रेट करतो ना. तमभ्यत तपस्या अभितप्तस्य मुखम निरभिदत्यत यथा अंडम मुखाद वागवाचो अग्निही. आता हे नाही बोलतो. हे पूर्ण आहे. नासिके निरभिदेत्याम हा मंत्र फारच मोठा आहे. हो. नासिकाभ्याम प्राणः प्राणाद्वायुः. एक एक अवयव कसा आला. हे इथं मुखाद्वार पासून सुरू होतो. हा. सर हे 6-7 लाईन एकदम घेतलेत त्यांनी. हो पूर्ण वाचूया का? हो चालेल. नासिके निरभिदेत्याम नासिकाभ्याम प्राणः प्राणाद्वायुः. अक्षिणी निरभिदेत्याम अक्षिभ्याम चक्षुश्चक्षुष आदित्याः. कर्णौ निरभिदेत्याम कर्णाभ्याम श्रोतं श्रोताद्दिशाः. त्वग् निरभिदत्य त्वचो लोमानि लोमभ्य ओषधि वनस्पतयोः. हृदयं निरभिदत्यत हृदयान् मनो मनश्चन्द्रमाः. नाभि निरभिदत्य नाभ्या अपानो पानान् मृत्युः. शिश्नं निरभिदत्य शिश्नाद्रेतो रेतस आपः. सिक्वेन्स तो पूर्ण येतो अवयवांचा. तमभ्यत तपस्या अभितप्तस्य मुखम निरभिदत्य यथा अंडम. त्याला त्या निरा अवयवी गोळ्याला, कुठलेही अवयव नसलेल्या त्या गर्भाला, त्या गोळाला तेन अभ्यतपत, त्याने उबविले, त्यांनी त्याला उष्णता दिली. अभितप्तस्य तस्य, त्या उबवलेल्या गोळ्याला मुखम यथा अंडम, अंड्याला पडते तशी मुखाच्या आकाराची भेग पडली. मुखात वाचा, मुखापासून वाचा निर्माण झाली. वाचा अग्नी, वाचेपासून अग्नी आला. गर्भावस्थेमध्ये असलेला हा जो मांस गोळा आहे, हा मांस गोळा एक प्रकारच्या तीव्र अशा रीतीच्या चिंतनानं
हळूहळू तयार होत जातो आणि त्यानंतर तो दुभंगतो. उष्णतेनं जसं अंड फुटावं तशा रीतीचा भाव ह्या गर्भावस्थेमधल्या गोळ्याच्या अनुषंगानं तयार होतो. आणि त्याच्यामधला पहिला अवयव जर तयार होत असेल तर तो त्या ठिकाणी मुख त्याचं तयार होतं. मुखाचं कार्य काय आहे तर 2 कार्य आहेत. त्यातल्या एका कार्याचा विचार त्यांनी इथे केलेला आहे की तिथे वाणी तयार झाली. वाक सामर्थ्य ज्याला म्हणतात ते वाणीचं सामर्थ्य हे अग्नीची निगडीत आहे. शब्दांमध्ये एक धार आहे, शब्दांमध्ये एक तप्तता आहे. म्हणून अग्नीचा विचार त्यांनी या ठिकाणी केला. आपली ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय जे आहेत त्यांच्या रचनेचा भाग, त्यांच्या कार्याचा भाग आणि त्याच्यामधून व्यक्त होणारी इंद्रियांची जी शक्ती आहे त्या शक्तीचा विचार हा या मंत्रामध्ये पूर्णपणानं त्यांनी केलेला आहे. म्हणून विराट पुरुषाचा विचार करत असताना आमच्या समोर पहिल्यांदा मुखाचा विचार हा आला आणि मुखाच्या विचाराला अनुलक्षून बोलणं आलं. त्या वाणीची देवता ही आम्ही अग्नी म्हटलेलं आहे. हां, मुखम निरभिद, मुख निर्माण झाल्या कारणानं त्या मुखामध्ये वाणी आली, व्यक्त होणारा भाव आला आणि त्या वाणीला अग्नीचा म्हणजे तेजाचा भाव निर्माण झाला. म्हणून जाज्वल्य बोलणं ज्याला आपण म्हणतो ते त्या अनुषंगानं अग्नीचाच तो भाव आहे. किंवा जाहाल भाषण झालं, प्रक्षोभक भाषण झालं असं आपण जे म्हणतो तो भाव त्यांचा या अनुषंगानं आहे. त्या मुखापासूनच पुढे निर्माण जर काही झालं असेल तर तो पडजिभेचा भाग निर्माण झाला. त्या ठिकाणी वाणी ही जिभेशी निगडीत झाली आणि त्या जिभेनं रसास्वादाचाही विचार केला आणि बोलण्याचाही विचार केला. म्हणून तिथे तेजामधला दुसरा घटक जो आहे ऊर्जा, ती ऊर्जा आम्हाला मुखामधून येते. आम्ही अन्न ग्रहण केल्यानंतर त्याच्यातून सप्तधातूंची निर्मिती आहे आणि बोलण्यातून चांगला वाईट अनुभव हा आम्हाला येणार आहे. हे मुख तयार झाल्यानंतर नाक पुढ्या पुढे आल्या. नाकाचा विचार हा त्या ठिकाणी आला. म्हणून नासिके निरभिदेत्याम नासिकाभ्याम प्राणः प्राणाद वायुः. श्वासोश्वास जो आहे त्या श्वासोश्वासाचा विचार हा हवेशी निगडीत आहे. म्हणून माझा जीव राहण्यासाठी, मला व्यक्त होण्यासाठी आपल्याला श्वासाची गरज आहे, हवेची गरज आहे. आणि म्हणून घ्राणेंद्रिय प्रथम निर्माण झालं. आपण गुदमरलो तर बोलता सुद्धा आपल्याला येत नाही, काय झालंय ते सांगता येत नाही. म्हणून श्वासाचा विचार आहे आणि श्वासाची देवता वायू आहे. म्हणून प्राणाद वायुः. नासिका म्हणजे नाकपुड्या निर्माण झाल्या. नासिकांमधून प्राण हुंगण्याची शक्ती, श्वासोश्वासाची शक्ती आमच्यामध्ये निर्माण झाली आणि श्वासोश्वास ज्या शक्तीपासून निर्माण होतो तो प्राण हाही आमची देवता किंवा तो भाव आमच्यामध्ये आला. हा प्राण निर्माण, नाक निर्माण झाल्यानंतर पुढे त्यांनी असं म्हटलं, अक्षिणी निरभिदेत्याम अक्षिभ्याम चक्षुचक्षुषा आदित्याः. अक्षिणी निरभिदेत्याम, 2 डोळे निर्माण झाले. त्या डोळ्यांपासून पाहण्याची शक्ती ज्याला आपण म्हणतो, दृष्टी बघणं ज्याला आपण म्हणतो, ती त्या ठिकाणी उत्पन्न झाली. चक्षुषः आदित्याः. म्हणून आदित्य मधून ह्या डोळ्यांना तेज प्राप्त झालं. म्हणून डोळ्यांची देवता आदित्य झाली. समोर वस्तू आहे पण मला जर ती दिसत नसेल
तर याचा अर्थ माझ्या डोळ्यांची पाहण्याची शक्ती ही क्षीण झालेली आहे किंवा संपलेली आहे. म्हणून हे जे पाहण्याचं कार्य आहे, पाहण्याची जी शक्ती आहे, तो प्रकाशाचा भाग हा आदित्यापासून येतो. म्हणून अंधारात आम्हाला काही दिसत नाही, पण सूर्योदय झाला किंवा प्रकाशाचं दुसरं साधन आम्ही हातामध्ये घेतलं तर आम्हाला त्या ठिकाणी वस्तू दिसू शकते. म्हणून आदित्य हा एक प्रकारानं माझ्या नेत्रांचा प्राण आहे किंवा नेत्रांची ती देवता, या अनुषंगानं ती आहे. मला प्राणवायू मिळाला, हवा मिळाली, दिसण्याचा भाग मला आला. आता ऐकण्याची शक्ती. आता हे दिसण्याचा भाग परत अग्नितत्व येणार. अग्निच तत्व आहे. है ना? तेज प्रत्येका ठिकाणी तेजाचा विचार येणारच आहे. चौथं. कर्णौ निरभिदेत्याम कर्णाभ्याम श्रोतम श्रोत्रादिशाः. कर्णौ निरभिदेत्याम, नंतर दोन्ही कान निर्माण झाले आणि कानापासून ऐकण्याची शक्ती, श्रोत्राचा भाव निर्माण झाला आणि श्रोत्रापासून दिशा निर्माण झाल्या. म्हणून ऐकण्याची शक्ती जी आहे कानांची, त्याची देवता म्हणा किंवा त्याचं कार्य म्हणा, हे समस्त दिशांशी निगडित आहे. आपण दशदिशा म्हणतो. 4 मुख्य दिशा, 4 उपदिशा, या 8 दिशा झाल्या. ऊर्ध्व आणि खालची ह्या 10 दिशा झाल्या. आपल्याला जे ऐकू येतं हे अशा दशदिशांमधून ऐकू येतं. म्हणून ह्या समग्र दिशा ह्या कानाशी निगडित झाल्या. ध्वनी हा सगळीकडून येणारा आहे आणि त्या ध्वनीसाठी माध्यम जे आहे ते माध्यम हवेचं आहे. म्हणून त्या अनुषंगानं कानाचा विचार या देहाच्या अनुषंगानं येतो. पुढे त्यांनी म्हटलं, त्वग निरभिदत्य त्वचो लोमानी लोमभ्य औषधी वनस्पतयोः. त्याच्यानंतर आमच्यावरती त्वक निरभिदत्य, त्वचा निर्माण झाली. त्वचा लोमानी, त्वचेपासून केस निर्माण झाले. लोमभ्यः औषधी वनस्पतयाः, केसांपासून औषधी वनस्पती आणि झाडे आली. निसर्गाशी असलेला संबंध हा ऋषींनी आमच्या समोर इथे ठेवलेला आहे. शरीरावरती जसे केस निर्माण व्हावे तसं ह्या वनस्पती म्हणा, हे वृक्ष म्हणा, हे या पृथ्वीच्या अनुषंगानं एक प्रकारानं केसांचाच भाग आहे. त्या पृथ्वीवरती निर्माण झालेली ती केसांचा भाव, लोमानीचा भाव हा त्या ठिकाणी आहे. म्हणून निसर्गाशी असलेलं नातं, ती नाळ ऋषींनी या ठिकाणी दाखवलेली आहे. हृदयं निरभिदत्य हृदयान मनो मनश्चंद्रमा. शरीरातला एक एक अवयव तयार होत गेला. त्यानंतर हृदयं निरभिदत्य, हृदय त्याच्यानंतर आलेलं आहे आणि त्या हृदयामधून मनाचा विचार आला आणि मनसा हा चंद्रमा, मनापासून चंद्र निर्माण झाला. म्हणून मनाची देवता ही चंद्र मानलेली आहे. मनोवैज्ञानिक भाव ज्याला म्हणता येईल, तो मनोवैज्ञानिक भाव हा या ठिकाणी आहे. मला हृदय मिळालं, पण त्या हृदयामध्ये जर माझ्या ठिकाणी भावनाच नसतील तर ते हृदय व्यक्त होणार नाही. म्हणजे एक प्रकारे तिथे उदासीनता तरी येईल किंवा अत्यंत कठोरता ज्यांना म्हणतात, तो कठोरतेचं दुसरं टोक तिथे निर्माण होईल. म्हणून हृदयाला जोडलं गेलं ते मनाशी जोडलं गेलं व्यक्त होण्याच्या दृष्टीने. आणि मनाचा भाव हा भावनांशी निगडित आहे. म्हणून मनाची देवता ही चंद्राच्या अनुषंगाने आली. म्हणून आणि ब्रह्मांड कनेक्ट करण्यात चाललेले ते दोन्ही लेवलला घेतात. सुंदर. चंद्र भावनांशी निगडित आहे.
म्हणून प्रेमाची भावना व्यक्त करतानाही आम्ही चंद्राचा विचार करतो. भरती ओहोटीमध्ये म्हणजे जीवनातल्या चढ उतारांच्या अनुषंगानेही चंद्राचा विचार आहे. किंवा मनोरुग्णाचा विचार करत असतानाही पौर्णिमेला किंवा अमावस्येला त्यांच्यामधल्या भावना ज्या प्रक्षुब्ध होतात तिथेही चंद्राचा विचार आहे. म्हणून मनाच्या अनुषंगानं हृदयाचा विचार आणि हृदयातून मनाचा विचार हा आहे. या हृदयाचं कार्य जे आहे ते शरीरविज्ञानानं 2 अंगानं बघितलेलं आहे. एक अंग त्याचं आहे ते म्हणजे फुफ्फुसाशी निगडीत, जिथे रक्ताभिसरणाची प्रक्रिया या देहामध्ये पूर्णपणानं हृदयातून चालते. आणि ह्या हृदयाचा दुसरा भाग जोडला गेला तो आमच्या मेंदूशी, बुद्धीशी. म्हणून आम्ही विचार करतो, सारासार विचार करतो, अधिक चांगलेपणानं विविध कल्पना आम्ही करतो. तो भूभाग हृदयाच्या अनुषंगानं आहे. आणि म्हणूनच उपनिषदाच्या अभ्यासातही आपण हृदय हा शब्द अनेक वेळेला वापरलेला आहे. परमात्म तत्वाचा विचार करत असतात. माझी हृदय गुहेमध्ये माझी आध्यात्मिक उन्नती, परमात्म तत्वापर्यंत जाणारी माझी धारणा हाही हृदयाचाच भाग आहे. त्या हृदयानंतर ते पुढे आले ते नाभीशी. म्हणून पुढे नाभी निरभिदत्यत नाभ्या अपानो अपानान मृत्युः. नाभी निरभिदत्य. त्यानंतर नाभी निघाली. नाभीपासून नाभ्या अपानाः. नाभीपासून अपान वायू निर्माण झाला आणि अपानात मृत्युः. अपानातून मृत्यूचा विचार होतो. नाभी, अपान वायू आणि मृत्यू यांचा एक संबंध आहे. कारण प्राण ही जीवनशक्ती आहे. म्हणून पंचप्राणांचा विचार आम्ही करतो आहोत. तिथे प्राण आहे, अपान आहे, व्यान आहे, उदान आहे आणि समान आहे. यांची कार्य आमच्या जीवनामध्ये, देहामध्ये आम्ही बघतो आहोत. संपूर्ण शरीरामधल्या श्वासोश्वासाचं कार्य प्राणाशी निगडीत होतं. अन्नपचनाचं कार्य व्यानाशी निगडीत होतं. रक्ताभिसरणाचं कार्य समानाशी निगडीत होतं. उदानही त्या अनुषंगानं पुढे कार्यरत होतं. आणि अपान जो आहे त्या अपानामध्ये उत्सर्जनाची क्रिया आहे. शरीरातल्या अशुद्ध द्रव्याला जसा तो अपान बाहेर टाकतो तसा हा जो प्राण या देहामध्ये आलेला आहे त्या प्राणालाही मृत्यूच्या वेळेला बाहेर काढण्याचं कार्य हे अपानामधून होतं. म्हणून मृत्यूसमयी अपानाची क्रिया आहे. म्हणून जीव ज्या वेळेला गर्भामधून बाहेर येतो तेव्हाही तो अपान त्याला बाहेर ढकलत असतो, तेव्हाच तो बाहेर येऊ शकतो. तो जोपर्यंत ढकलत नाही तोपर्यंत तो पूर्णपणानं बाहेर येत नाही. म्हणून मग काही वेळेला सिझेरियनचा विचार येतो की त्याला आता बाहेर काढूया. म्हणून नाभीचा भाव हा या अपानाशी निगडीत आहे. आणि अपान आमच्यामधल्या मृत्यूचा विचार करतं आणि त्याच मृत्यूला एक प्रकारानं भूमिका देतो. पुढे शिष्णम निरभिदत्य शिष्णोद्रेतो रेतस आपः. शिष्णम निरभिदत्य. त्यानंतर जननेंद्रिय निर्माण झाली. त्या जननेंद्रियामध्ये रेत आलं आणि रेतापासून पाणी निर्माण झालं. वीर्यापासून जल निर्माण झालं. नियंत्रक देवता ही जल आहे. निर्मितीला काहीतरी द्रव्य असल्याशिवाय निर्मिती होणार नाही. म्हणून हा संपूर्ण देह त्यांनी एकेका अवयवामधून तयार केला आणि तो तयार केल्यानंतर त्याच्या निर्मितीचे घटक जे आहे ते वीर्य आणि रेतस ते शेवटी त्या जननेंद्रियामध्ये शेवटी निर्माण केले. म्हणून एका आत्म्यापासून विविधतेच्या असलेला सृष्टीचा विचार हा त्या ठिकाणी आला आणि त्याच्यामधून मानवी जीवनाचा विचार, देहाचा विचार हा त्या ठिकाणी आला. म्हणून जलतत्व
जलतत्व शेवटी येतं. सुरुवातीला जलतत्व, हा. दुसऱ्या सायकल साठी पुन्हा जलतत्वच आहे. त्याच्यातनं सुरू होतं. सुंदर. आपण जे पुस्तकं वाचतो त्यात पण आता तुम्ही हेच करू आहे. शकता. पंचमहाभूत. म्हणून पहिल्या अध्यायामध्ये त्यांनी सृष्टी निर्मितीची भूमिका आमच्या समोर दिली. त्या सृष्टी निर्मितीमधला हा जीव कसा निर्माण होतो आहे, त्याला अवयव कसे प्राप्त होत आहेत, हा विचार त्यांनी दिलेला आहे. आता त्यांनी पुढे अजून त्याचा विचार केलेला आहे. ता एता देवता सृष्टा अस्मिन् महत्यर्णवे प्राप्स्तंभं शयानाया पिपासाभ्याम अन्वार्जनत ता एनं ब्रुवन्ना अयतनं नाहा प्रजानीहि यस्मिन् प्रतिष्ठिता अन्नमदामेति ता एताः सृष्टाः देवता. पहिला मंत्र, दुसरा सेक्शन. हा, दुसरा खंड. हा, दुसऱ्या खंडाचा पहिला मंत्र. ता एताः सृष्टाः देवताः. आता याप्रमाणे हा लोकपाल निर्माण केले, त्या लोकपालांचं कार्यही त्या ठिकाणी निश्चित झालं. अस्मिन् महती अर्णवे, या संसार सागरामध्ये प्रापतन हे सगळे येऊन पडले. त्या देवतांना, त्या ब्रह्मानं अशयाना पिपासाभ्याम, क्षुधेने आणि तृष्णेने अन्य वार्जत युक्त केलं. ताहा एनम अब्रुवन, त्या देवता ब्रह्माला असं म्हणाल्या, हे भगवन, आमच्यासाठी आयतनम प्रजानीही, अशा जागेची व्यवस्था करावी की ज्यात प्रतिष्ठिताः राहून, आम्ही राहून अन्नभक्षण करू शकू. सृष्टी निर्माण केली, त्याच्यामधले देवही निर्माण केले, लोकपालही निर्माण केले. पण आता त्या सगळ्यांना निर्माण केल्यानंतर ह्या ज्या देवता निर्माण झाल्या, त्या देवतांना ब्रह्मानं काय केलंय, तर त्यांना क्षुधा आणि तृष्णा दिली, म्हणजे भूक आणि तहान. कोणतीही व्यक्ती भुकेशिवाय किंवा तहानेशिवाय फार काळ राहू शकत नाही. त्या त्याच्या अस्तित्वासाठी म्हणा, त्याच्या धारणेसाठी म्हणा, त्याच्या विकासासाठी म्हणा, या दोघांचाही घटकाचा भाग हा अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून पंचम विषयांच्या सह ह्या पंचदेवता निर्माण झाल्या किंवा पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय निर्माण झाले, त्यांच्यामध्ये त्यांनी भूक आणि तहान निर्माण केली. म्हणजे याचा अर्थ प्रत्येक इंद्रियाला त्याची त्याची भूक आहे, त्याची त्याची तहान आहे. केवळ खाणं आणि पिणं एवढाच क्षुधा आणि तृषा या शब्दांचा मर्यादित अर्थ इथे नाही. डोळ्यांनाही तहान भूक आहे, कानांना तहान भूक आहे, हाताला तहान भूक आहे. या अनुषंगानं आमचे जे पंचविषय आहेत, हे पंचविषय प्रत्येक इंद्रियाला अनुलक्षून त्या ठिकाणी. म्हणून ह्या तहान भुकेनं असं म्हटलं की आम्हाला निश्चित स्वरूपाची आणि निश्चिंतपणानं राहण्यासाठी अशी जागा द्या, तेव्हा आम्ही त्या ठिकाणी जाऊन राहू आणि आमचं कार्य आम्ही त्या ठिकाणी करू. मग ब्रह्मदेवानं किंवा त्या परमात्म्यानं असं म्हटलं, ताभ्यो गामान, दुसरा मंत्र, ताभ्यो गामान यत्ता अब्रुवन वै नोयम मलमिति ताभ्यो अश्वम आनयत्ता अब्रुवन वै नोयम अलामिति. त्या परमात्म्यानं त्यांच्यासाठी गाम आणयत, पहिल्यांदा गायीचं शरीर आणलं. त्याला बघून त्या असं म्हणाल्या, तहान आणि भूक, नहा अयम अलम न एव, आम्हाला हे पुरेसं नाही. ते झाल्यानंतर
ताभ्या अश्वम आनयत. मग परमात्म्यानं त्यांच्याकरिता अश्व पुढे आणला. तेव्हाही त्या म्हणाल्या की हे आम्हाला पुरेसं नाही. गाईला म्हणजे आणि अश्व हे दोन एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये इथे आहेत. मानवी जीवनाचा विकास जो आहे तो एक प्रकारानं उत्क्रांतीच्या अनुषंगानं आहे. पशुजीवनामधून आम्ही अश्मजीवनामध्ये आलो आणि अश्वजीवनामधून उत्क्रांतीचा विचार होत आम्ही मानवी देहामध्ये पुढे आलेलो आहोत. म्हणून मानवामध्ये सर्व तऱ्हेच्या सौंदर्याची मूलतत्व ज्याला म्हणता येईल, सर्वांगीण विचाराचा भाग ज्याला म्हणता येईल, हा मानवी देहामध्येच आलेला आहे. गाय आणि घोडा हे केवळ एक उत्क्रांतीचे संदर्भ म्हणून आहे. इथे गायच का घेतली किंवा अश्वच का घेतला हा भाग महत्त्वाचा नाही. मनबुद्धी जोपर्यंत आमच्यामध्ये मर्यादित स्वरूपामध्ये राहते तोपर्यंत खऱ्या अर्थानं विकास होत नाही. पशुजीवनामध्ये मर्यादित विकास आहे. त्याचं जीवन त्याच्यापुरतं तो मर्यादित आहे. तिथे तुम्हाला कोणीही अशा रीतीनं वेदांचा अभ्यास करतो आहे, वेदांचं चिंतन करतो आहे असं अनुभवता येणार नाही. म्हणून मनबुद्धीचा विकास जो आहे हा मनबुद्धीचा विकास खऱ्या अर्थानं पुरुष जीवनामध्ये किंवा मानवी जीवनामध्ये खऱ्या अर्थानं होतो. म्हणून पुढच्या मंत्रामध्ये परमात्म्यानं असं केलं, ताभ्याः पुरुषमानयत्ता अब्रुवन् सुकृतं वतेति पुरुषो वाव सकृतं ता अब्रवीध्यत्ता अयतनं प्रविशतीति. तेव्हा त्यांच्यासाठी पुरुषम आनयत, पुरुषाचं मानवी शरीर परमात्म्यानं आणलं. त्यावेळेला त्या देवता म्हणाल्या, बत सुकृतम इति, खरोखर हे चांगलं केलं. पुरुषाः वाव सुकृतम, पुरुषाचं शरीर हीच केवळ परमात्म्याची उत्कृष्ट कामगिरी आहे. परमात्मन ताः अब्रवीत, परमात्मा त्या देवतांना म्हणाला, आता आपापल्या स्थानात यथा आयतनम प्रविशत, आपापल्या स्थानामध्ये प्रवेश करा. परमात्म्यानं ज्ञानेंद्रियांच्या व्यतिरिक्तही भावना आणि विवेक या दोघांना मानवी देहामध्ये निर्माण केलं. म्हणून माणसाला निर्माण केल्यानंतर परमात्म्यालाही एक प्रकारची प्रसन्नता वाटलेली आहे की पशु मला कुठल्याही स्वरूपामध्ये जाणू शकणार नाही, कीटकादिक सूक्ष्म जीवही मला जाणू शकणार नाहीत, पण मनुष्याला मी निर्माण केलं, त्याच्यामध्ये मी मनबुद्धी निर्माण केली. म्हणून त्या मनबुद्धीच्या द्वारा हा मनुष्य मला कोणी निर्माण केलेलं आहे असा विचार करत मला जाणण्याचा प्रयत्न करेल आणि तो माझ्यापर्यंत येईल. म्हणून मनुष्य देह निर्माण केल्यानंतर परमात्म्यालाही आनंद झाला. तसं इथे भूक आणि तहानेलाही हा पुरुष देह बघितल्यानंतर एक प्रकारचा आनंद निर्माण झाला की हे आमच्यासाठी योग्य स्थान आहे आणि ही उत्तम निर्मिती परमात्म्यानं केलेली आहे. म्हणून परमात्माही त्यांना असं म्हणाला की तुम्ही आता आपापल्या स्थानामध्ये जा आणि तिथे निवास करा. माणसाचं बघणं आणि पशूंचं बघणं यामध्ये फरक आहे. आम्ही एखादी उत्तम कलाकृती बघितल्यानंतर, एखादं गाणं ऐकल्यानंतर सहजपणानं आमच्याकडून वावा, उत्तम, छान ही प्रतिक्रिया येते. पण त्या हॉलच्या बाहेर बसलेला एखादा कुत्रा असेल, एखादा अन्य गाईसारखं जनावर असेल,
ते गाणं जरी त्याच्या कानापर्यंत जात असलं तरी तो काही तिथे ती प्रतिक्रिया देत नाही. म्हणून क्षुधा आणि तृष्णा यांची प्रतिक्रिया या ठिकाणी कशी आहे? वाव सुकृतम. खरोखर हे परमात्म्यानं चांगलं केलं, उत्तम केलं, उत्कृष्टता आहे, हा भाव त्यांचा या ठिकाणी आहे. आणि त्यालाच अनुलक्षण पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे, अग्निर्वाग भूत्वा, चौथ्या मंत्रामध्ये, मुखम प्राविशत, वायु प्राणो भूत्वा नासिके प्राविशत, आदित्य चक्षुर्भूत्वा अक्षिणौ प्राविशत, दिशाः श्रोत्रं भूत्वा कर्णौ प्राविशन, औषधि वनस्पतयो लोमानि भूत्वा त्वचं प्राविशन, चंद्रमा मनो भूत्वा हृदयं प्राविशत, मृत्युरपानो भूत्वा नाभिं प्राविशत, आपो रेतो भूत्वा शेषनं प्राविशत. अग्नी म्हणजे वाघ इंद्रियांच्या अनुषंगानं पहिल्या त्यांनी वाणीतही प्रवेश केला. त्यानंतर वायूच्या अनुषंगानं त्यांनी नाकपुड्यांमध्ये प्राणाच्या अनुषंगानं प्रवेश केला. तेजाचा नेत्राच्या अनुषंगानं सूर्याचा भाव तिथे व्यक्त झाला. आकाशामध्ये दिशाभिमानी देवता कर्णेंद्रियांचा विचार आला. पृथ्वीचा आणि अंगावरच्या केसांच्या अनुषंगानं औषधी वनस्पतींचा विचार, त्वचेचा विचार तिथे आला. मनाच्या अनुषंगानं अंतःकरणाचा, चंद्राचा विचार आला. अपानाचा बिंबीच्या अनुषंगानं मृत्यूचा विचार आला. आणि जननेंद्रियांच्या अनुषंगानं रेतसाचा, आपाचा विचार आला. ज्या वाणीपासून जननेंद्रियापर्यंत एकेका अवयवाची निर्मिती परमात्म्यानं केली, त्या एकेका अवयवामध्ये त्या असलेल्या देवतांचाही विचार परमात्म्यानं केला. आणि त्या प्रत्येक अवयवाला अनुलक्षून क्षुधा आणि तृषा याही त्यांच्यामध्ये व्यक्त होत गेल्या. म्हणून मला वाचनाची भूक आहे, मला वारंवार गाणं ऐकण्याची भूक आहे, मला सिनेमे पाहण्याची भूक आहे, आपण हे जे म्हणतो हा भाव म्हणजे त्या इंद्रियांमधली असलेली भूक, त्यांच्या इंद्रियांमधली असलेली तृष्णा, हा भाव त्या ठिकाणी आहे. आणि म्हणजे एक प्रकारानं देहातही हा भाव आहे आणि विश्वामध्येही तो भाव आहे. व्यष्टी आणि समष्टी या दोघांचाही विचार या अनुषंगानं आलेला आहे. आणि म्हणून त्या सगळ्या इंद्रियांना अनुलक्षण या क्षुधा आणि तृषा या ठिकाणी आल्या. पुढे त्यांनी काय केलं ते मग आपण उद्याला बघूया. किती सुंदर अप्रोच घेतलाय की बेसिक आहे क्षुधा आणि तृष्णा, हंगर अँड थर्स्ट, आणि हंगर अँड थर्स्टचा हा सगळा प्रवास आहे. सुरुवात तिथूनच झाली सगळी सृष्टी. म्हणजे तहान आणि भूक नसेल तर आपल्याला ना इच्छा होणार, ना कर्म होणार, आपण काहीच करणार नाही. त्या तहान आणि भुकेसाठी आपण सगळं करत असतो. मला एक लक्षात येत नाही, औषधी वनस्पती आणि केसाचा काय संबंध आहे? म्हणजे असा त्यांनी पृथ्वीवरती निर्माण झालेले ते केस, पृथ्वीवरती हे सगळी वनस्पती निर्माण होत आहे, त्या पृथ्वीचे केस. मला आणि ते कान आणि दिशांचा पण संबंध माहिती होता, तो आता समजला. नाही पण आणि तहान आणि भूक ह्यांना कधी आनंद झाला किंवा कधी बरं वाटलं, खुश कधी झाले, जेव्हा भाव आणि विवेक ह्यांची निर्मिती झाली. हृदय आणि बुद्धी, भाव नसला किंवा विवेक नसला तर मग त्या भूक आणि तहानला शांती नाही मिळणार. तर ह्या दोन गोष्टी डेव्हलप करायला हव्या तर म्हणा.
सुंदर छान छान म्हणजे मजा आली. विज्ञान फक्त तुमच्या गर्भाची वाढ कशी होते एवढंच बघते, हा पण त्याच्या आधी ऋषींनी हे विज्ञानही बघितलं आणि त्याच्यामध्ये पुढे परमात्मा तत्वाकडे ते कसं आलं. सो ते त्या अंडाचं फॉर्म होणं ते जन्म शरीर तयार होऊन जन्म होण्यापर्यंत पूर्ण एव्होल्युशन. येस, ओंकार म्हणूया. ओ